नासिक में एक बार फिर से किसानों का गुस्सा फूटा है। दिवाली से ठीक पहले प्याज के बाजार भाव में भारी गिरावट के चलते स्वाभिमानी शेतकरी संगठन के आक्रामक भूमिका अपनाए। निफाड़ के विंचूर में किसानों और संगठन के पदाधिकारियों ने नासिक छत्रपति संभाजीनगर राज्य मार्ग पर जोरदार रोड रोको आंदोलन किया। किसानों की मांग है कि प्याज को 3000 रुपए का हामी भाव मिले, बिक चुके और बिकने वाले प्याज पर 1500 रुपए का अनुदान दिया जाए। साथ ही नाफेड और NCCF द्वारा खरीदा गया प्याज बाजार में नहीं आना चाहिए और भविष्य में भी सरकार को ऐसी खरीदारी बंद करनी चाहिए। साथ ही किसानों की मांग जल्द पूरी नहीं हुई तो आंदोलन जारी रहेगा। खरं तर उन्हाळ कांदा हा 5 महिन्यापासून जो विक्री होतोय त्याचा दर हा 900 ते 1000 रुपये किंवा जास्तीत जास्त 1200 रुपये कांदा हा बाजारामध्ये विक्री होतोय। हे सर्व विक्री होत असताना कांद्याचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल 1500 रुपये हा उत्पादन खर्च आहे कांद्याला आणि त्याची या ठिकाणी पडताळ पण बसत नाही। खरं तर 2 ते 2.5 ते 3000 रुपये प्रति क्विंटल हा कांदा उत्पादकांना दर मिळाला पाहिजे, तर कुठेतरी शेतकऱ्यांना त्याचे 2 रुपये मिळतात। हे सर्व करत असताना आज केंद्र व राज्य सरकारने नाफेड आणि NCCF या संस्थेमार्फत कांदा जो खरेदी केला आहे तो पण आज कुठेतरी बाजारामध्ये विक्रीसाठी येऊ राहिला आणि तो विक्रीसाठी येत असताना आज दसरा बी संपला, आज 5 महिनेही झाले तरी शेतकऱ्याचा कांदा हा मोठ्या प्रमाणात खराब होऊ राहिला। या अनुषंगाने जो नाफेड आणि NCCFचा कांदा आहे, जोपर्यंत शेतकऱ्यांचा कांदा विक्री होत नाही तोपर्यंत नाफेड आणि NCCFनी हा कांदा बाहेर विक्रीसाठी काढू नये। तसेच सोयाबीनचं सुद्धा मार्केट आज कुठेतरी 4 आणि 4.5 रुपये कुठेतरी मिळतं आहे आणि हे 4000 रुपये मार्केट मिळत असताना केंद्र सरकारने खरं तर प्रति क्विंटल 7000 रुपये हे सोयाबीनला हमी भावाचं मार्केट दिलं पाहिजे, तरच शेतकऱ्यांना कुठेतरी 2 रुपये मिळतील। आणि असे अनेक प्रश्न आहे। आज ऊसाचा प्रश्न असेल, ऊसाला सुद्धा एक रकमी FRP केंद्र आणि राज्य सरकारने न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा साखर कारखान्यांनी कुठेतरी मोडा घातला आणि ती एक रकमी FRP पासून साखर कारखाने दूर जात आहे। तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे ऊस उत्पादकांना एक रकमी FRP द्यावा आणि निश्चितच सर्व ऊस उत्पादकांना, कांदा उत्पादकांना, सोयाबीन उत्पादकांना राज्य व केंद्र सरकारने न्याय द्यावा, या ठिकाणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नमूद करतो।